नमस्कार स्वामी भक्त हो. लेख स्वामींची या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजचा विषय थोडा वेगळा आहे, पण जरी तो वेगळा असला तरी तो आपल्या देशातील प्रत्येकाला अभिमान वाटावा असाच आहे. आजच्या या विषयामुळे एका माणसात जरी प्राण्याविषयी आपुलकी मनात निर्माण झाली तर मी स्वामींची शतशः आभारी आहे. अलोका द पीस डॉग. ती कुणाचीही पाळीव नव्हती. ती भारतात रस्त्यांवर फिरणाऱ्या इतर भटक्या कुत्र्यांपैकीच एक होती. पण तिने वेगळा मार्ग निवडला व ती भटक्या कुत्र्यांपासून शांततेचा, संयमाचा, माणुसकीचा आवाज बनली व द पीस डॉग म्हणून जगभर प्रसिद्ध झाली. बौद्ध भिक्षूंचा एक समूह अमेरिकेत शांतीचा संदेश देण्यासाठी पदयात्रा करीत आहे. या यात्रेत अलोका नावाची एक शांत स्वभावाची भारतीय मादी कुत्री सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रत्येक पावलावर भिक्षूंना तिने साथ दिले. हजारो मैलांचा प्रवास तिने पार केला आहे आणि अजून साथ देत आहे. लोक तिला प्रेमाने शांतीची कुत्री म्हणत आहेत. तिच्या कपाळावर असलेले हृदयाच्या आकाराचे चिन्ह अनेकांचे मन जिंकत आहे. अशी ही द पीस डॉग अलोका. 2025च्या मार्च महिन्यामध्ये बौद्ध भिक्षू भारतामध्ये भ्रमण करीत असताना अलोका त्यांना भेटली व त्यांनी तिचा स्वीकार केला आणि अलोका त्यांच्यासोबत त्या समूहासोबत चालू लागली. निरंतर तीही त्यांच्या शांततेच्या पदयात्रेमध्ये समाविष्ट झाली. पुराणातील कथेमध्ये कुत्र्याच्या प्रामाणिकतेविषयी आपल्याला कितीतरी दाखले मिळतील, तरीही आज या प्राण्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. स्वामी भक्त हो. आपल्या स्वामी महाराजांचा आवडता प्राणी म्हणजे कुत्रा, पण तोच आपल्यासमोर येतो तेव्हा ही गोष्ट आपण विसरून जातो. एकीकडे अलोका भारतातील भटक्या जमातीतील कुत्री असूनही ती शांततेचं प्रतीक बनली आहे, तर त्याच भारत देशामध्ये तिच्याच जमातीतल्या कुत्र्यांची अगदी अवस्था दयनीय झालेली आहे. हे विरोधाभासाचं चित्र कुठेतरी थांबवलं पाहिजे.